मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या 14 रेसिपीज या चॅनलवर. आणि आज आपण एक ढाबा स्टाईल रेसिपी पाहणार आहोत, जी खरंच तोंडाला पाणी सुटणारी आहे आणि चविष्ट आहे. व्हिडिओ पाहून तुम्ही विचार करत असाल, मेथीची भाजी आणि चविष्ट कशी? हो मंडळी, ही आहे ढाबा स्टाईल लसूणी मेथी आणि ही अतिशय चवदार लागते. ज्यांना मेथीची भाजी आवडत नाही तेही अगदी आवडीने खातील. माझ्या घरातील लोकांना सुद्धा ही भाजी इतकी आवडते की बाजारात मेथी दिसली की ते आवर्जून घेऊनच येतात आणि अशाच पद्धतीची भाजी करायला सांगतात. लसूणी मेथी करण्यासाठी मी प्रथम जी मेथीची जुडी आणली होती ती साफ करून घेतली आणि ते स्वच्छ धुवून चिरून घेतली आहे. चिरून घेतल्यानंतर आपल्याला ही एका भांड्यात काढून घ्यायची आहे आणि आपल्याला त्यासाठी लागणारे आहेत 2 कांदे. मध्यम आकाराचे तुम्ही 2 कांदे घेऊ शकता किंवा एक मोठा कांदा घेतला तरी त्याला पुरेसा आहे. हा अगदी बारीक कापून घ्यायचा आहे आणि आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे. त्यासाठी आपण 1 चमचा तीळ घेतले आहे, 1.5 चमचा फुटाण्याची डाळ आणि 1.5 चमचा शेंगदाणे आपण एका पातेल्यात घालून हे भाजून घेणार आहोत. शेंगदाणे भाजून झाले की आपण यात फुटाण्याची डाळ देखील भाजायला घालणार आहोत आणि सर्वात शेवटी गॅस बंद करून आपण तीळ भाजणार आहोत. तीळ आपल्याला भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि हे तिन्ही जिन्नस भाजून झाल्यावर एका प्लेटमध्ये थंड करणार आहोत आणि थंड झाल्यानंतर ह्याची बारीक पावडर करून घेणार आहोत. तुम्ही हे वाटताना पाणी वापरून ह्याची पेस्ट देखील करून घेऊ शकता. आणि आपण दुसऱ्या बाजूला एक पातेलं ठेवलं आहे आणि त्याच्यात तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपण जो ठेचलेला लसूण होता तो यात घालून घेणार आहोत आणि 2 चिरलेली मिरची घालून घेणार आहोत. त्यानंतर आपली जी मेथी होती चिरलेली ती देखील यात घालून आपण 5 मिनिटं ही मेथी शिजवून घेणार आहोत. नेहमी 30 मेथीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर ही भाजी नक्की तुम्ही करून बघा. अगदी सोपी आहे करण्यासाठी आणि खाण्यासाठी अगदी चविष्ट आहे. आपण या शिजवलेल्या मेथीमध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेतलं आहे आणि ही भाजी काढून घेतली आहे एका वाटग्यात. भाजीसाठी लागणारी सर्व तयारी आपण करून घेतली आहे आणि आता आपण भाजी करायला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण तेल घेतलेलं आहे एका भांड्यात आणि तेलात आपण आता कापलेला लसूण टाकायचा आहे आणि लसणानंतर आपण 2 जे मोठे कांदे चिरून घेतले होते ते टाकूया. कांदा घातल्यानंतर तो आपण तेलावर चांगला शिजू देणार आहोत आणि कांदा शिजल्यानंतर आपल्याला 1 मोठा टोमॅटो बारीक चिरून घालायचा आहे यात. टोमॅटो हा नरम होईपर्यंत आपल्याला या तेलावर शिजू द्यायचा आहे. टोमॅटो शिजल्यानंतर त्यात आपण 1 चमचा हळद घातलेली आहे, 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे घरगुती, अर्धा चमचा गरम मसाला वापरलेला आहे, पाव चमचा जिरेची पावडर वापरली आहे आणि अर्धा चमचा धने पावडर वापरली आहे आणि हे सर्व मसाले आपण तेलावर चांगले परतून घेणार आहोत. मसाले चांगले परतून झाल्यानंतर आपण ही जी पावडर तयार केली होती ती आपण ह्यात 4 चमचे घालून घेणार आहोत. ह्या पावडरमुळे इतकी छान चव येते या भाजीला आणि टेस्ट चेंजर हीच पावडर आहे, त्यामुळे ही आवर्जून घाला. पावडर घातल्यानंतर आपण थोडंसं पाणी घालून हे चांगलं वाटण शिजू द्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. चवीसाठी थोडंसं मीठ घातलेलं आहे, पण मीठ घालताना लक्षात ठेवायचं आहे की आपण भाजी शिजवताना देखील मीठ घातलेलं होतं. आता या मसाल्यांना चांगलंच तेल सुटलेलं आहे आणि तेल सुटल्यानंतर आपण ह्यात शिजवलेली मेथी घालायची आहे. मेथी घालून तीही चांगली या मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायची आहे. मेथी मिक्स झाल्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाजीची कन्सिस्टन्सी जाड किंवा पातळ ठेवू शकता. आता मी ही 2 मिनिटं आणखी शिजवायला ठेवणार आहे. 2 मिनिटानंतर आपली मेथीची भाजी ही तयार आहे, पण मी यावर ढाबा स्टाईल बनवण्यासाठी आणखी एक फोडणी देणार आहे. तुम्ही फोडणी ही नाही दिली तरी चालेल. या फोडणीसाठी मी गरम तेलात चिरलेला 1 चमचा लसूण घातला आहे, 1 चमचा जिरं वापरला आहे आणि थोडंसं लाल तिखट वापरलेलं आहे. ही फोडणी तेलात चांगली मिक्स करून ही मेथीच्या भाजीवर ओतून घेणार आहे. फोडणी अशी तडतडली की आपली लसूणी मेथी भाजी तयार आहे. ही लसूणी मेथी चपातीबरोबर किंवा रोटीबरोबर किंवा तुम्ही भाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकता. अप्रतिम लागते. तुम्ही देखील ही लसूणी मेथी घरी नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला कळवा की कशी झाली आहे ते. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या 14 रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करा.